चला आज आपण बघूयात अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार। अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये ना मी अपूर्णांकाबद्दलची जी बेसिक कन्सेप्ट आहे तर ती मी सांगितलेली आहे, जो की पूर्णांक कशाला म्हणायचं असतं, अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि समछेद अपूर्णांक काय असतो, त्यानंतर भिन्नछेद अपूर्णांक कोणाला म्हणायचं आणि त्याबाबतच्या समछेद आणि भिन्नछेद अपूर्णांकांच्या बेरीज व वजाबाकी हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। जे की तुम्हाला ना आता बऱ्याच जणांचा असा समज होतो की फक्त चौथी पाचवीलाच उपयोगाला आहे तर पुढे कशाला करा, असं नाही। जसं तुमचे इयत्ता वाढत जातील ना तसं तुम्हाला ना शेवटच्या अगदी वरचा जरी सगळं जे एक्झाम्पल आहे ते जरी वेगळ्या टाईपचं असलं ना तर खाली एखादी दुसरी तरी स्टेप तुम्हाला अपूर्णांकाशी संबंधित हे करावीच लागते। आणि 10वीला जो प्रोबॅबिलिटी टॉपिक आहे संभाव्यता त्याच्यामध्ये सुद्धा अशी गुणाकार आहे, भागाकार आहे, प्लस तुम्हाला बेरीज वजाबाकी वगैरे हे सगळं तुम्हाला अपूर्णांकाशी संबंधित करायचं आहे। 11वीला पण प्रोबॅबिलिटी आहे, 12वीला सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे। मग मी असं म्हणत नाही की 11-12वीच्या मुलांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा, माझं बिलकुल असं मत नाही। फक्त मी काय सांगते, जर तुमचा बेस जर क्लिअर असेल ना तर यामधले एक्झाम्पल तुम्हाला सुटू शकतील आणि पुढच्या ज्या स्टेप्स आहेत किंवा तुम्हाला मग कसं होतं की एकदमच आपण नवीन इयत्तेत गेल्यानंतर मग पाठीमागचं शिकायचं का, मग प्रत्येक वेळेस शिक्षकांचं असं होतं की हा तुम्हाला ऑलरेडी झालंय हे, किंवा अपूर्णांकांच्या बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार वगैरे हे तर चौथी पाचवीची मुलं पण सोडवू शकतात आणि अजून तुम्हाला येत नाही। मग असं सारखं आपल्याला बोलणं खायला लागतं ना, पर्याय नसतो, कारण मग विद्यार्थ्यांना नाही आलं तर शिक्षक बोलणार, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये। आणि मग त्यावेळेस कसं होतं, फक्त त्या एक्झाम्पलशी संबंधित गुणाकार भागाकार असू दे किंवा बेरीज वजाबाकी असू दे ते फक्त सोडवून दिलं जातं, कारण तेवढा वेळ नसतो की मग मेन एक्झाम्पल घ्यायचं का हे घ्यायचं। मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, अगोदर जर आपला बेस क्लिअर असेल ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, मग गणिताची भीती अजिबात वाटत नाही। आणि बहुतांशी माझा एक अनुभव आहे, बऱ्यापैकी मुलांना ना असं हे पट म्हणा किंवा जर आता इथं असं छेद आलं, अंश आलं किंवा बऱ्याच वेळा असं सेम छेद आला तर काय करायचं, समान अंश आला तर, असं मुलांचं कन्फ्युजन होतं। तर ते बिलकुल करून घ्यायचं नाही जर आपला बेस क्लिअर असेल तर। मग चौथी स्कॉलरशिप असू दे, स्पर्धा परीक्षा असू दे, शाळेमधील गणित विषय असू दे, तुम्हाला अपूर्णांक हा चुकतच नाही, म्हणजे यायलाच पाहिजे असतो। गणित जोपर्यंत आहे तोपर्यंत अपूर्णांक हा आपली पाठ सोडत नाही। चला तर बघूयात आपण मग अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार काय असतो। बघा आता पहिलं एक्झाम्पल दिलंय मी, 7/5 गुणिले 1/4। याच्यामध्ये ना छेद समान असो नसो काही आपल्याला त्याच्याशी देणं घेणं घ्यायचं नाही। काय करायचं, अंशांचा गुणाकार आणि भागिले त्याला छेदांचा गुणाकार करून घ्यायचं। म्हणजेच हेच एक्झाम्पल कसं होणार बघा, 7 गुणिले 1 भागिले 5 गुणिले 4 आलेत लक्षात। मग पुढच्या स्टेपला 7 गुणिले 1 आपले पाढे पाठच असणार आहेत आणि असंही मी नेहमी वारंवार सांगत असते, तुम्हाला 30 पर्यंत पाढे हे पाठ असायलाच हवेत। 7×1=7 आला आणि भागिले किती, 4×5=20 आलं। पुढची स्टेप काय असते, संक्षिप्त रूप देता आलं तर ठीक आहे, नसेल तर जर ऑप्शन मध्ये दशांश चिन्हातलं जर ऑप्शन असला तर तुम्हाला मी सांगितलंय पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दशांश चिन्हांचं सुद्धा कशा पद्धतीनं म्हणजे भाग वगैरे ह्याला लावायचा, तोही बघून घेतला तरी चालेल। आणि जर ऑप्शन मध्ये अनावधानानं 7/20 जर असला तर काही वेल एंड गुड प्रश्नच नाही। पुढचा बघा आता, सेम मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, वरच्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे ज्याला आपण अंशांचा गुणाकार भागिले कुणाचा छेदांचा गुणाकार आलेत लक्षात। म्हणजे 4×5=20 झाला, 20 भागिले 9 किती आलं तर 81 आला। कळालेत कसं करायचं। नेक्स्ट बघा आता इथं नाही, आता इथे एक आपण अलर्ट राहायचं। नेहमीच मी सांगितलंय बरोबर आहे, गुणाकार करताना अंशाचा गुणाकार करायचा, छेदांचा गुणाकार करायचा। पण जर असा प्रकार जर आला बघा, आता 9/7 आहे आणि गुणिले 7/9 आहे, हे 7 अंशात पण आहे खाली छेदात पण आहे, हेच 9 अंशात पण आहे तिथं छेदात पण आहे। तर आपण काय करायचं, 9 ला 9 कॅन्सल करा, अंशातलं 9×1=9 9×1=9 म्हणजे 1 आला। 7 गुणिले 7 किती आलं, ह्याचं पण 7 ला 7 कॅन्सल झाला किती आलं तर 1 आलं, म्हणजेच 1×1 किती आलं तर आन्सर आपलं 1च असणार। समजलेत, म्हणजे अगदी तुम्हाला इथं आता 90×7=63 90×7=63 असं बिलकुल करत बसायचं नाही। ते पण बघूयात, ऑर करून इथंच सांगते मी काय करायचं सांगितलं होतं, 9 गुणिले 7 भागिले किती 7 गुणिले 9, वरती किती आला 63, खाली पण आला 63। बघा बरं परत 63, अंशात पण 63 आहे, छेदामध्ये पण 63 आहे। 63 ला 63 कॅन्सल झाला, म्हणजे दोघांचं पण 1 येणार, 63×1=63। मग उत्तर किती आलं तर त्याचं सेम 1/1 म्हणजेच किती असणार आहे 1। कळालेत कसं सॉल्व्ह करायचं। पुढचं बघूयात आता,
एक्झाम्पल एवढं मोठं आहे म्हणून घ्यायचं कारण नाही. कसं सोडवून घ्यायचं बघा. इथला काय करूयात, हे बघा मगासारखं आहे की नाही बघा. याची पट आहे ती वर दिसत्या, म्हणजे 2ची ती पट केली की 6 येणार आहे. म्हणजेच आपण एक काम करूया, आता मी इथे कॅन्सल करत नाही, मी ह्याला गोल करते कारण तुम्हाला कळावं याकरिता. बेक बे आलं, इथं बे त्रिक 6 आलं, म्हणजे ह्याच्या ऐवजी आपण 3 लिहू शकतोय, 2च्या ऐवजी इथं 1 आला, असं गृहीत धरायला हरकत नाही. बे त्रिक 6 झाले. त्यानंतरचं बघा, अजून हा अंशात आहे, हा छेदात आहे, त्याच्यासाठी तुमची पाढे पाठ असणं गरजेचं आहे. बघा बरं, आता इथं 25 एके 25 आणि 25 पाचा 125. त्यानंतर बघा आता इथं 8 एके 8, 8 दुनी 16 झाले की नाही. सोपं सांगा. तुम्हाला 16 गुणिले 25 वगैरे करत बसायची अजिबात गरज नाही. मग काय करायचं, अशी फसवी एक्झाम्पल असतात त्यावेळी आपलं आपण अलर्ट राहायचं, कसं त्यांना असले प्रश्न टॅकल करायचे. बघूयात आता वर कोण कोण राहिलं बघा बरं. 3 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 2, ठीक आहे. भागिले किती आले हे, 17 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 5 आलं. आता आपण हे जे इझिली गुणाकार करू शकतो, कारण आता काही मोठ्या संख्या आल्या नाही, त्याच्यामुळे तोंडी करायला काय हरकत नाही. 3 त्रिक 9, 9 एके 9, 9 दुनी किती आले 18, 17 एके 17, 17 पाची 85. पुढं भाग जात असेल तर घालवायचा, एकाच टेबल मध्ये आहेत का आपण चेक करायचं, नसेल तर सोडून द्यायचं. काय विभाज्य त्याच्या कसोटी ऑलरेडी तुमच्या पाठ असायलाच हव्यात. जर असतील तर तुम्हाला पटकन कळून जातं कुणी भाग जातोय वगैरे. तर ह्याला नाही जात पुढे भाग, कारण आपण 3 ह्याला 2 ने जाऊ शकतोय, ह्याला 2 ने जाणार नाही. ह्याला 3 न जाऊ शकतोय, पण आता 8 आणि 5 किती होणार 13, तर 13ला 3 न जात नाहीये, त्याच्यामुळे ॲज इट इज ठेवून द्या. नेक्स्ट बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2/7 आहे आणि गुणिले 21 फक्त लिहिले, त्याला छेदच दिलेला नाहीये, मग कसं सोडवायचं. ज्यावेळी छेदामध्ये काहीच नाही ना त्यावेळेस 1 घ्यायचा. म्हणताना आपण काहीच नाही म्हणतोय, ह्याचा अर्थ 0 नाही घ्यायचा, तर त्याच्या खाली किती घेणार आहोत आपण 1 घ्यायचा. बघूयात आता. 2/7 गुणिले 21/1 करायचा. आले लक्षात कसं झालं ते. 21च्या खाली काय नाही म्हणजे किती येणार छेदामध्ये 1 घ्यायचा. बघूयात आता भाग जातो की नाही. पटकन आपण अलर्ट व्हायचं. वरच्यावर त्यांचा गुणाकार करायच्या अगोदर कोण कोणाच्या पट्टीमध्ये आहे का बघून घ्यायचं. तर यस आहे. 7 एके 7 आला का बघा. 7 एके 7 आणि 7 त्रिक 21 झालं की नाही. सोपं सांगा. 21चा पाडा पाठ नसला तरी सुद्धा तुम्हाला बघा बरं जमलं की नाही. हे वर किती आलं 2 गुणिले 3 आणि भागिले किती 1 गुणिले 1 म्हणजेच किती झाला 6/1. याचा अर्थ उत्तर किती आलं आपलं 6. आलंय लक्षात कशा पद्धतीने सोडवायचं. त्यानंतरचं पुढचं बघा. सेम लॉजिक यूज करा बरं. कोण कोणाच्या पट्टीत वगैरे आहे का, कोण कोणाला कॅन्सल होऊ शकतंय का, तो विचार करायचा आणि त्यानंतर मग अंशांशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार बघूयात. आता इथं 7 ला 7 जाणार म्हणजे 1 आलं. याचा अर्थ राहिलं किती फक्त 9/8. बघा बरं सोपं आहे की नाही. उगाच 9 7 63 87 56 करायची गरज नाही, कारण 7 ला 7 गेला. राहिलं फक्त किती 9/8. लक्षात आलेत कसं सोडवायचं. आता नेक्स्ट बघा. 3/2 गुणिले 2/3 किती मोठं दिसतं ना. 4 अपूर्णांक आलेत आणि मग कसं सोडवायचं. एवढ्या सगळ्यांचा गुणाकार कधी करायचा, वेळ किती जाणार, बिलकुल नाही. 2 ला 2 गेलं म्हणजे तिथं 1 आला. 3 ला 3 गेलं 1 आला. 4 ला 4 गेला. राहिला फक्त किती आहे 3/5 झालं. म्हणजे किती 4 जरी तुम्हाला अपूर्णांक दिले तर बिलकुल अवघड वाटणार नाही. आता पुढचं बघा. किती दिला इथंही बघा बरं कोण कोणाला कॅन्सल होतंय का. होतं नाही. इथं 4 ला इथं 4 आहे, इथं पण 4 आहे, तो गेला. मग राहिलं फक्त वरती किती बघा 3 गुणिले 1 गुणिले 3 आणि किंवा इथला 4 एके 4 आहे तर तो 1 लिहूयात म्हणजे 3 आला. भागिले 5 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले किती होणार फक्त 1च. किती आलं बघा बरं वरती आता 3 त्रिक 9 आणि खाली किती झाले 5 5 25 गुणे 50. उत्तर किती आलं आपलं 9/50. झाले. कन्सेप्ट क्लिअर कशा पद्धतीने सोडवायचं होतं ते. त्यानंतर आता पुढचं बघूया. 9 काय दिलंय तुम्हाला 4/5ची 50 पट किती येणार बरोबर. आता पट म्हटलंय, पट आलं तरी काय करायचं गुणाकार करून घ्यायचा आणि 4/5 चे जरी आलं तर तिथं चिन्ह कोणतं वापरायचं गुणाकाराचं. त्याच्यामुळे 4/5 गुणिले
हे किती 50, म्हणजे 4/5 ची 50 पट तुम्हाला विचारलेला आहे. तर काय करूयात बघा बरं, इथं आता किती होणार, 5 न ह्याला भाग लावा म्हणजे किती झाले, 5×10 = 50, म्हणजे 4 × 10 आलेले किती झाले उत्तर 40. आलेत लक्षात कशा पद्धतीनं सॉल्व्ह करून घ्यायचं, कसे सोडवायचे ते. आता नेक्स्ट बघूयात आपण. इथंही सेम बघा बरं. आता 36 × 5 एवढं मोठं कॅल्क्युलेशन कधी करणार, त्याच्यापेक्षा आपण कॅन्सल वगैरे काय होत आहेत का चेक करूयात. बघू आता बघा बरं. 5×1 = 5, 5×9 = 45. झालं की नाही सोपं. आता बघूया पुढं. 9×1 = 9, 9×4 = 36, आणि इथं 4×1 = 4, 4×4 = 16. आलेत लक्षात. मग राहिला कोण फक्त बघा बरं तिथं 4×1 = 4, 4×4 = 16. मग राहिलं काय फक्त बघा. अजून एकदा भरपूर गोल झाले ना तिथं, त्याच्यामुळे बघूयात अजून एकदा आपण हेच एक्झाम्पल. 36 भागिले किती होतं, इकडं मी लिहून घेते. 36/45 × 5/16. बरोबर. काय करणार आहे आपण, ह्या 5 ना इथं 5×9 = 45 आलं का बघा. इथं 5×9 = 45. परत 9×1 = 9 इथला आपण घालूयात म्हणजे कळेल. 5×9 = 45 आलं, 9×1 = 9, 9×4 = 36 झाला. आणि परत 4 ना ह्या 4ला 16ला पण हे केलं, म्हणजे 4×1 = 4, 4×4 = 16. म्हणजे उत्तर किती आलं आपलं फायनली 1/4. आलेत लक्षात कसं सोडवून घ्यायचं बघा व्यवस्थित. 5×9 = 45, 9 आलं. लागलीच ह्या 9 न 36ला भागा म्हणजे 4 आलं. लगेच 4×1 = 4, 4×4 = 16, म्हणजे किती येणार उत्तर 1/4. फक्त 4 लिहायचं नाही. 4 आणि 1/4 मध्ये भरपूर फरक आहे. त्यानंतर बघूयात. 5ला 5 गेला, ते पण सोपं झालं. म्हणजे इथला 5ला 5 गेला, आपण गोल करून टाकूया जे जे गेले ते. त्यानंतर बघूयात. 4×1 इथं 1 लिहिला तरी काय हरकत नाही. 4×1 = 4, 4×2 = 8. झालेत का बघा. त्यानंतर काय करूया, बेक बे, बेसख 12. मग वरती किती राहिलं बघा बरं, फक्त 6×1 राहिला, भागिले 1×1 किती 25. म्हणजे फायनल उत्तर आपलं किती असणार आहे 6/25. सोपं आहे की नाही सांगा. आलेत का लक्षात. कितीही मोठा गुणाकार असू दे ह्या पद्धतीने चला. त्यानंतर बघा इथं तर किती सोपं आहे बघा. 7ला 7 गेला ना, पहिला गुणाकार करायचा, त्यानंतर वजाबाकी करायचे, जे आपण कंचे भागू बेव पदावलीमध्ये शिकतो का नाही, तर ते. मग पहिल्यांदा गुणाकार, ह्या दोन्ही पदांचा गुणाकार केला, 7ला 7 कॅन्सल, 8ला 8 पण गेला. एवढ्या पूर्ण ह्याच्याबद्दल किती राहिलं 1. आणि दुसरं ऑपरेशन कोणतं करणार, मायनस म्हणजे वजाचं. 1 + 1 किती आलं उत्तर 0. आलेत लक्षात. इथं मात्र केअरफुली करायचं काय, नाही तर पहिला वजा वगैरे कराल नाही करायचं. पहिल्यांदा पदावलीच्या नियमाप्रमाणे गुणाकार म्हणजे कंचे भागुबेव असतं ना. मग आता इथं 2च ऑपरेशन आहेत, एक गुणाकार आणि दुसरं कोणतंही वजाचं. तर पहिल्यांदा काय करायचं गुणाकार आणि त्यानंतरचं वजा केलं. कळालेत कशा पद्धतीनं सोडवायचे आहेत एक्झाम्पल. बघा अजून एकदा बघून घ्या, वहीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करा कशी सोडवलेली आहेत. पट वगैरे कसं काढायचं असतं, किंवा ज्यावेळी छेदामध्ये काहीच नाही दिलं तरी कशी सोडवायची असतात, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. यानंतर आपण दुसरं बघूयात, अपूर्णांकांचा भागाकार. ठीक आहे. आता गुणाकार तुमच्या लक्षात आला असेल अशी मी अपेक्षा करते. आणि याच्यानंतरच आपण काय बघूयात, अपूर्णांकांचा भागाकार. चला आपण आता बघूयात अपूर्णांकांचा भागाकार. ऑलरेडी आपण गुणाकार बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणाकार चांगला समजलेला आहे किंवा ज्यांना गुणाकार व्यवस्थित येतोय अपूर्णांकाचा, त्यांना 100% अपूर्णांकांचा भागाकार हा तुम्हाला जमणार याची गॅरंटी माझी असेल. चला तर बघूयात आता पहिला प्रश्न काय आहे तो. 24/12 भागिले 7/3. काय करायचं, पहिला आहे तसं लिहायचं 24/12 ॲज इट इज उतरा. त्यानंतरच इथं मध्ये जर भागाकाराचं चिन्ह असेल ना, तर उलटून गुणिले काय करायचं 3/7 करायचं. म्हणजेच गुणिले आणि उलटून गुणिले म्हणताना काय करायचं, ह्याचा छेद आहे तो वर घेऊन जायचा, अंशाच्या ठिकाणी छेद, छेदाच्या ठिकाणी अंश करायचा. बघा बरं परत आलं की नाही गुणाकार मध्ये. हा मग आता काय करूया तिथं बघा बरं. आता 24चा तुम्हाला 30 पर्यंत पाढे आपण पाठ करायला सांगितलेले होते, बरोबर आहे का. जरी नसले तरी काही हरकत नाही. सध्या काय करायचं, कोण कोणाला कॅन्सल होतंय का बघूया. होतंय का नाही बघा. 12×1 = 12, 12×2 = 24.
म्हणजेच इथं मी गोल करते, खाट मारत नाही. 12 एके 12 आणि इथं आला किती 12 दुनी 24. मग राहिलं किती फक्त बघा बरं 2 गुणिले 3 भागिले किती 1 गुणिले 7. म्हणजेच उत्तर किती येणार 6 भागिले 7. झालं का क्लिअर? बघा बरं सोपं आहे की नाही सांगा. भागाकाराला गुणाकार जमला की भागाकार जमणार. आणि अगोदरच्या तुम्हाला जर भाग वगैरे लावायचे व्यवस्थित आले तर काही प्रश्नच नाही. आता इथं बघूयात काय दिले 1/2 आहे असं लिहायचं. मध्ये कोणतं चिन्ह आहे भागाकाराचं. मग मी काय सांगितलं मध्ये जर भागाकारात चिन्ह असलं अपूर्णांकाच्या वेळेस तर काय करायचं उलटून गुणिले. म्हणजेच काय घेणार 2/1 आलं. बघा बरं आता 2 ला 2 कॅन्सल 1 ला 1 कॅन्सल. मग 0 येणार का आन्सर नाही. किती येणार याचा 1. म्हणजे ते पट्टी एकमेकांना कॅन्सल झाल्या ना त्याच्यामुळे त्याचा आन्सर किती आलं तर 1. नेक्स्ट बघा 3/8 आहे असं लिहिणार. मध्ये भागिले असलं की पटकन डोक्यामध्ये काय घ्यायचं उलटून गुणिले. म्हणजे 6 डिवायडेड बाय किती आला 9. चला आता कोण कोणाला कॅन्सल होतंय का चेक करूया. बघा बरं 3 एके 3 3 त्रिक 9 असं केलं तरी चालेल किंवा अंश आणि छेद एकाच पाड्यात आहेत. 3 दुनी 6 3 त्रिक 9 असं जरी केलं तरी काही हरकत नाही. तुमच्या ह्यानं कोणतंही करा. आता मी ह्या 3 ह्या 9 ला डिवाइड करते. 3 एके 3 आणि इथं किती आला 3 त्रिक 9. परत 3 एके 3 आणि इथला किती झाला 3 दुनी 6. परत 2 एके म्हणजे बे एक बे आणि इथं किती झाला 2 चोक 8. बघा बरं आता सगळ्यांना मी गोल करून टाकलं. राहिलं कोण फक्त वरती 1 गुणिले 1 भागिले 4 गुणिले 1. म्हणजेच उत्तर किती येणार 1/4. आलं का लक्षात? पुढचं बघूयात आता काय करणार 12/8. यात भागिले आलंय लगेच उलटून गुणिले करा. किती झाला 4/12. परत सेम आहे परत उलटून गुणिले करा 2/1 आलं. बघूयात आता सगळीकडे गुणाकाराला 12 ला 12 कॅन्सल झाला की नाही. बघा 12 ला 12 गेला म्हणजे 12 एके 12 एकच आला. 4 एके 4 4 दुनी 8 आलं इथं. आणि परत 2 गुणिले 2 केलं उत्तर किती आलं फक्त 1. आलं का लक्षात? सोपाही नाही सांगा. विनाकारण वरच्या वरच्यांचा गुणाकार करा परत खालच्या छेदाछेदांचा गुणाकार करा परत कॅन्सल करा. त्याच्यापेक्षा आपण नेहमी काय करायचं अलर्ट राहायचं की एक्झाम्पल कशा टाईपचं विचारलंय. कोण कोणाला अंश असू दे किंवा अंशाला छेद कॅन्सल होतोय का छेदाला अंश कॅन्सल होतोय का किंवा तिरकस वगैरे कोण कोणाला कॅन्सल होतोय का हे बघायचं अगोदर. आणि मग त्यातनं जे काय राहिलं असेल तर मग अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार घेऊन क्लिअर करायचं. कळाले हे कसं सोडवत? बघा बरं दिसताना एवढं मोठं एक्झाम्पल दिसतंय पण आला आन्सर फक्त किती 1. त्यानंतर बघूया पुढचं. आता इथं तर काय केलंय त्यांनी 7च्या खाली काय दिलेलंच नाहीये. म्हणजे 7 ला छेदच नाही पण तो हिडन असतो गणितामध्ये तो लपलेला असतो. त्याच्यामुळे त्याचा किती घ्यायचा 7/1 भागिले किती आलं इथं 7/4. पण मी काय सांगितलंय अपूर्णांकामध्ये जर मध्ये भागाकाराचं चिन्ह आलं तर पटकन उलटून गुणिले करायचं. म्हणजे 7/1 आहे असा गुणिले 4/7. बघा बरं आता 7 ला 7 गेला राहिलं किती फक्त 4. झालं का क्लिअर? कळालेत सगळ्यांना कसं सोडवायचं होतं ते? त्यानंतर बघूयात आता 5/24 मध्ये भागाकाराचं चिन्ह आलं की नाही. बघा काय करायचं लगेच उलटून गुणिले 18 भागिले 15 करा. किती झाले ते 5 न ह्याला हे करा म्हणजे 5 न 5 त्रिक 15 म्हणजेच खाली किती येणार आहे. परत पुन्हा तो एक 3 तरी आलेलाच आहे इथं. मी याला गोल करते म्हणजे तो गेला असं समजूयात. आणि 5 एके 5. त्यानंतर बघा बरं 18 आणि 24 कोणत्या एकाच पट्टीत असणारे आहेत. बघा कुणाच्या पाड्यामध्ये येतात ते चेक करूया. 3च्या पाड्यामध्ये आहेत का नाही बघा किंवा 6च्या पाड्यात आहेत की 3 न खेळत बसण्यापेक्षा 6 न बघूयात आपण. 6 त्रिक 18 6 चोक 24. अरे वा परत अजून कॅन्सल झालं. बघा वरती पण 3 आला म्हणजे अंशात पण 3 आहे छेदात पण 3 आहे. 3 ला 3 कॅन्सल राहिला आन्सर किती फक्त 1/4. समजलं कन्सेप्ट कशी आहे ते? चला पुढचं बघा आता 2/3 मध्ये भागाकाराचं चिन्ह नाही पटकन उलटून गुणिले करून घ्यायचं. चला आता काय करायचं पुढच्या स्टेपला अंश अंशाचा गुणाकार करा. कोण कोणाला कॅन्सल होतंय का बघा. आता बरेच विद्यार्थी म्हणतील 2 न ह्या 4 ला नाही. अंश अंशामध्ये कधी कॅन्सल होत नसतं. छेदाछेदामध्ये कधी कॅन्सल होत नाही. कारण का तर मध्ये गुणाकाराचं चिन्ह नाही त्याच्यामुळे अंशाला छेद जाणार छेदाला अंश अशा पद्धतीनं जातं. पण या 2 ला हे नाही जाणार. जर भागाकार असताना तिथं तर 100% गेलं असतं. 2 चोक
म्हणजे 2 गुणिले 4 भागिले 3 गुणिले 1 किती आलं 8/3. समजलं. आता नेक्स्ट बघा किती आहे 5/9. मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, पटकन उलटून गुणिले करून घ्या. केलं का बघा किती झाले वरती 5 गुणिले 2 भागिले 9 गुणिले 3 किती झाले 10/27. तुम्हाला अशी फसवी एक्झाम्पल देतील की इथं काय कॅन्सल वगैरे तसं नाही होत. इथं 3 ला 9 किंवा 9 ला 3 असं अजिबात करायचं नाही. जात नसतं ते, भागाकार असला ना तरच कॅन्सल होणार, अदरवाईज होत नसतं ते. त्यानंतर बघूयात 3/7 लगेच उलटून गुणिले 11/5 किती आलं बघा बरं. कोण कोणाला कॅन्सल होतंय का नाही. मग काय करायचं अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार गुणिले 5 किती आलं 11×3 भागिले 7×5 पुढे संक्षिप्त रूप देऊ शकतो, पण 33 पण हे कुणाच्याच ह्याच्यात नाही. 11×3 येतं, पण 35 5×7 होतं. गेलं तर दोन्ही पण संख्येला एकाच्यानं भाग जायला पाहिजे, त्या एकाच्याच पट्टीत असल्या तर जातो, अदरवाईज जात नाही. त्यानंतर बघूयात 11/12 लगेच मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, उलटून गुणिले 7/4 करायचं. बघा बरं किती येणार आता 11×7=77 आणि हे किती आलं 12×20 12×3=36 12×4=48. पुढं कोण कोणाला कॅन्सल होणार आहे का बघा. 3 ना खाली जातो पण वरती जात नाही, मग नाही घालवता येणार त्याला. पुढचा बघूयात 5/7 मध्ये भागाकाराचं चिन्ह आलंय, लगेच उलटून गुणिले करून घ्या. आलेलं 5×3=15 भागिले 7×2=14. आलेत लक्षात कशा पद्धतीने जरी तुम्हाला भागाकार एक्झामला आला तर अशा पद्धतीने सोडवून घ्यायचा. भागाकार गुणाकार बेरजा वजाबाक्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. जमतील ना आता इथून पुढे कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे होते. बेरीज अपूर्णांकांची बेरीज बघितल्या, अपूर्णांकांची वजाबाकी झाल्या, गुणाकार झाला, आता भागाकार पण झालेला आहे आत्ताच. त्याच्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही करा. एकदा नोटबुकमध्ये सगळे एक्झाम्पल्स लिहून घ्या. त्यानंतर कशी सोडवलेले आहेत. बऱ्यापैकी मुलांना अगदी 2-3 एक्झाम्पल संपेपर्यंत क्लिअर होतं, पण सगळ्यांचं ॲट ए टाइम लक्ष असेल असं नसतं. त्याच्यामुळे किमान एवढी सगळी एक्झाम्पल घेतली ना तो विद्यार्थ्याला काय येत नाही असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे एवढी सगळी एक्झाम्पल आपण सोडवून घेतोय तर, आणि तुम्ही पण त्यांचा सराव करा व्यवस्थित. कारण 1-2 एक्झाम्पल काही जणांना पटकन क्लिक होतं, काही जणांना होत नाही, किंवा एखाद्याचं शिकवताना लक्षच नसतं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कसं आहे, पहिल्यात नाही दिलं, दुसऱ्यात नाही दिलं, तिसऱ्यात नाही दिलं, चौथ्या पाचव्यात कधी ना कधी तर अखंड एवढं होईपर्यंत तो लक्ष देणारच ना. असं नाही होऊ शकत की तो येणारच नाही. त्याच्यामुळे एवढी सगळी एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. एकदा नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर त्यांचा चांगल्या पद्धतीनं सराव करा. चला थांबूयात आता इथंच. होमवर्क तेवढं तुम्हाला देते आणि आपण थांबूयात. मग बोर्डवरती तुम्हाला ना बोर्डवरती मी होमवर्क दिलेला आहे. अपूर्णांकांची बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार पण आणि भागाकार पण, अशी मिक्स उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. एकदा बघून घ्या, नोटबुकमध्ये सॉल्व करा व्यवस्थित आणि त्यांचे ॲन्सर्स काढा. काय चुकली तर आपण नंतर बघूयात, पण अगोदर तुम्ही ट्राय तरी करा आणि जेवढे झालेले आहेत ते एक्झाम्पल अगोदर नोटबुकमध्ये व्यवस्थित सोडवा, म्हणजे अपूर्णांकांचा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम उरणार नाही. आता दिलेली बघा, कितीही एक्झाम्पल मोठी असू दे, कितीही आकडे मोठे असू दे, पण सांगितलेल्या पद्धती वापरा. कोण कोणाला अंशछेद वगैरे कॅन्सल वगैरे होतोय का बघा. मध्ये प्लस असेल तर कसं सांगितलं होतं, समछेद असेल तर कसं करायचं, आणि भिन्नछेद असतील तर ते सुद्धा कशा पद्धतीनं त्यांची बेरीज वजाबाकी वगैरे करून घ्यायची आहे, ते सुद्धा आपले झालेले आहेत. त्याच्यामुळे मी अशा अपेक्षा करते की तुम्हाला ही दिलेली सगळी उदाहरणं व्यवस्थित सुटू शकतील. चला थांबूया. बोर्डवरती तुम्हाला ना बोर्डवरती मी होमवर्क दिलेला आहे. अपूर्णांकांची बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार पण आणि भागाकार पण, अशी मिक्स उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. एकदा बघून घ्या, नोटबुकमध्ये सॉल्व करा व्यवस्थित आणि त्यांचे ॲन्सर्स काढा. बोर्डवरती तुम्हाला ना बोर्डवरती मी होमवर्क दिलेला आहे. अपूर्णांकांची बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार पण आणि भागाकार पण, अशी मिक्स उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. एकदा बघून घ्या, नोटबुकमध्ये सॉल्व करा व्यवस्थित आणि त्यांचे ॲन्सर्स काढा. काय चुकली तर आपण नंतर बघूयात, पण अगोदर तुम्ही ट्राय तरी करा आणि जेवढे झालेले आहेत ते एक्झाम्पल अगोदर नोटबुकमध्ये व्यवस्थित सोडवा, म्हणजे अपूर्णांकांचा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम उरणार नाही. आता दिलेली बघा, कितीही एक्झाम्पल मोठी असू दे, कितीही आकडे मोठे असू दे, पण सांगितलेल्या पद्धती वापरा. कोण कोणाला अंशछेद वगैरे कॅन्सल वगैरे होतोय का बघा. मध्ये प्लस असेल तर कसं सांगितलं होतं, समछेद असेल तर कसं करायचं, आणि भिन्नछेद असतील तर ते सुद्धा कशा पद्धतीनं त्यांची बेरीज वजाबाकी वगैरे करून घ्यायची आहे, ते सुद्धा आपले झालेले आहेत. त्याच्यामुळे मी अशा अपेक्षा करते की तुम्हाला ही दिलेली सगळी उदाहरणं व्यवस्थित सुटू शकतील. चला थांबूया.